नमस्कार मंडळी, वेलकम टू कोकण डायरीज अँड मोर। आज आपण बनवणार आहोत बीटाची कोशिंबीर। एक क्विक सिंपल हेल्दी रेसिपी आहे जी आपण रोजच्या जेवणात बनवू शकतो। माझ्या आईने मला ही रेसिपी शिकवली होती जी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्याचबरोबर एक हेल्दी टिप सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग करूया सुरुवात। साहित्य: एक मोठा साईजचा बीट जो मी उकडून किसून घेतलेला आहे, खोवलेलं खोबरं, फोडणीचं साहित्य: हिंग, मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेली मिरची आणि अर्ध्या लिंबाचा रस। पळीत तेल तापत ठेवलेलं आहे, त्यात आम्ही फोडणीचं साहित्य घालणार आहोत। तेल बऱ्यापैकी तापलं आहे, त्यात मोहरी, मिरची आणि कढीपत्ता घालूया। फोडणी तडतडली की गॅस बंद करून घेणार आहोत। आपण बीट जो किसून घेतलेला आहे त्याच्यात ही फोडणी ॲड करणार आहोत। बऱ्याचशा स्त्रियांना ॲनिमिया किंवा हेमोग्लोबिन कमी असल्याचा त्रास होतो। बीट हा हेमोग्लोबिन वाढवायला उपयुक्त असतो, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही तुमच्या आहारात नक्की इन्क्लूड करा। जसं आपण बघितलं, खोबरं ॲड केलेलं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे। हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करणार आहोत। मीठ हे शक्यतो शेवटी जेव्हा तुम्ही हे ॲक्च्युअल सर्व करणार तेव्हा ॲड करा, ज्यामुळे त्याला पाणी सुटणार नाही। एक इम्पॉर्टंट माहिती शेअर करते। लिंबू घालण्याचं कारण हे आहे की एकतर ते टेस्ट त्याची एन्हान्स करतंच, प्लस लिंबू ह्याच्यात सिट्रस असतं आणि ते जेव्हा आयर्न बरोबर कंबाईन होतं तेव्हा आपल्या शरीराला ते ॲब्झॉर्ब करायला खूप सोपं होऊन जातं। नक्की करून बघा आणि अशा काही इंटरेस्टिंग रेसिपीसाठी फॉलो करा कोकण डायरीज अँड मोर। धन्यवाद।